अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरावर निसर्गाने खरोखरच मुक्त हस्ताने उधळण केली. अथांग पसरलेला समुद्र, हिरवाईनी गजबजलेले डोंगर, नारळ पोफळीच्या वाड्या, खरंच मन अगदी वेडावून जातं. अशाच प्रेक्षणीय आणि प्राचीन असलेल्या रामेश्वर मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. मी भार्गवी चिरमुले तुम्हा सगळ्यांचं प्रदक्षिणात स्वागत करते. आता आपण अलिबाग पासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या चौल या गावात आहोत. हे गाव जरी इसवी सन पूर्वी 5 पासून वसलेलं असलं तरी याचा नेमका इतिहास सापडतो इसवी सन 130 पासून. पूर्वी हे गाव 16 पाखाड्यांमध्ये विभागलेलं होतं. त्यातल्याच एक घोडसे या पाखाडीमध्ये या गावाचं ग्रामदैवत असलेल्या शंकराचं प्राचीन रामेश्वर मंदिर वसलेलं आहे. आता आपण त्याच रामेश्वर मंदिरात आहोत. हे प्राचीन मंदिर कधी कुणी उभारलं याची आजतागत माहिती उपलब्ध नाहीये. पण 8 ऑक्टोबर 1741 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर भगवान स्वरूप श्री निवास दीक्षित बाबा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. पुढे इसवी सन 1784, 1816, 1838 साली या मंदिराच्या दुरुस्तीबाबतचा उल्लेख कागदपत्रात आढळतो. इसवी सन 1665 मध्ये इटालियन प्रवासी डेलाव्ली या मंदिरास भेट देऊन इथे मुक्काम केल्याची सुद्धा नोंद आहे. त्यांनी असं लिहून ठेवलंय की हे अतिशय पूज्य मानलेले हिंदूंचं तीर्थक्षेत्र आहे. मंदिराच्याच बाजूला आशापुरी मातेचं मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1782 मध्ये केशोबा महादेव साळवी यांनी बांधले अशी माहिती इथे उपलब्ध आहे. मंदिरासमोर प्रचंड मोठी पुष्करणी आहे. त्रिपुरी पौर्णिमेला इथे दीपोत्सव साजरा केला जातो. 1838 साली या पुष्करणीचे बांधकाम करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला खर्च आला होता 500 रुपयांचा. फार पूर्वीपासून भारतीय परंपरेत मंदिरासमोर दीपमाळ उभारण्याची पद्धत आहे. या प्राचीन रामेश्वर मंदिरासमोर सुद्धा 4 दीपमाळा आहेत. मंदिरासमोरील बैरागी गणपती जवळची ही जी दीपमाळ आहे ती इसवी सन 1784 मध्ये लाडोभाऊजी प्रभू ताम्हाणे यांनी बांधली. चबुतऱ्याजवळ तुळशी वृंदावन आणि बाजूची दीपमाळ 1669 साली बांधण्यात आली. नेमकी मंदिरासमोर जी दीपमाळ उभारली आहे तिला नंदीची दीपमाळ म्हणून ओळखलं जातं. विसाजी पंत सुभेदार यांनी ती बांधली. नंदी महाराजांच्या दर्शनाशिवाय महादेवाच्या मंदिरात प्रवेश केवळ अशक्यच आहे. इथे असलेली 25 फूट मेघडंबरी पाहिल्यानंतर आणि इथल्या भव्य नंदीबैलाची मूर्ती पाहिल्यानंतर इथल्या प्राचीन इतिहासाची साक्ष पडते.
हे शिवलिंग स्वयंभू आहे आणि यावर पितळी साळुंका बसवलेला आहे. गाभाऱ्यातील शांत आणि प्रसन्न वातावरण ध्यानधारणेसाठी पूरक आहे. इथली प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तुम्ही आपोआप अगदी नकळतपणे शिवतत्वांशी जोडले जाता आणि मग कुठलेच भेद उरत नाही.